नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये FYBA विषय अर्थशास्त्र यामधील औद्योगिक या पर्यावरण घटकाचा अभ्यास करत असताना सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम या उपघटकाचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण विचार करणार आहोत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाची व्याख्या आणि भूमिका बघत असताना खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले आणि त्यामुळे देशाचा वेगाने औद्योगिक विकास घडून आला आहे. अल्प भांडवलाची गुंतवणूक करून अधिक रोजगार निर्मितीसाठी 1948 आणि 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये लघु उद्योगांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिल्याचं दिसून येतं. तर 1977च्या औद्योगिक धोरणामध्ये लघु उद्योगांवर मोठा विश्वास ठेवून या लघु उद्योगांना अधिकचं महत्त्व देण्यात आलं. सद्यस्थितीचा विचार जर केला तर भारतासारख्या देशामध्ये भांडवल टंचाई, अतिरिक्त लोकसंख्येमुळं बेकारी इत्यादी प्रश्न आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहेतच. त्याचबरोबर रोजगार निर्मिती, स्थानिक संसाधनांचा कार्यक्षम वापर, प्रादेशिक संतुलन, आर्थिक विषमता कमी करणं या दृष्टिकोनातनं सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग अशा प्रकारचं हे क्षेत्र गतिमान आणि परिवर्तनशील बनवून उद्योजकतेच्या विकासाबरोबरच लाखो लोकांना रोजगार देणं, त्यातून देशाच्या आर्थिक विकासाचं महत्त्वाचं कार्य साध्य करणं या दृष्टीनं नियोजन काळामध्ये प्रयत्न झालेले आहेत. तसं जर बघितलं तर पूर्वी या क्षेत्राची जी गणना लघु उद्योग क्षेत्र अशीच केली जात होती. मात्र 2006 मध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम विकास अधिनियम कायदा तयार करण्यात आला आणि 2 ऑक्टोबर 2006 पासून या क्षेत्राची, लघु उद्योग क्षेत्राची व्याप्ती वाढवण्यात आली. म्हणजेच भारत सरकारनं लघु उद्योग ही संकल्पना बदलून उपक्रम ही संकल्पना निर्माण केली आणि या उपक्रमामध्ये जो काही बदल झाला, ज्या काही सुधारणा घडून आल्या, त्या सुधारणांचाच एक भाग म्हणून वस्तू उत्पादक उपक्रम आणि सेवा पुरवणारे उपक्रम अशी या क्षेत्राची विभागणी प्रामुख्यानं करण्यात आलेली आहे. या विश्लेषणावरनं आपल्याला म्हणता येतं की भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये मोठे उद्योग सुरू करणं
हे अडचणीचं आहे. त्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत आणि मग त्याच्याऐवजी छोटे छोटे उद्योग सुरू करणं आणि त्या अनुषंगानं सूक्ष्म उपक्रम असेल, लघु उपक्रम असेल, मध्यम स्वरूपाचा उपक्रम असेल, त्यांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्राधान्य नियोजन काळामध्ये देऊन सर्वसमावेशक आर्थिक विकास साध्य करणं हे उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य करायचं होतं. शेती विकासाबरोबरच देशामध्ये औद्योगिक विकास हा गतिमान करायचा असल्या कारणामुळंच आणि या विविध उपक्रमांना लागणारं कमी भांडवल त्या स्थानिक भागामध्ये उपलब्ध असलेली संसाधनं यांचा वापर करून त्या ठिकाणी जे घटक या उपक्रमांना उपलब्ध आहेत त्यांना एकत्रित करून अशा प्रकारचे उपक्रम सुरू करायचं हाही एक निर्णय नियोजन काळामध्ये सरकारच्या वतीनं घेण्यात आला. आणि त्या दृष्टिकोनातनं ही जी काही कन्सेप्ट बदलली, लघु उद्योग जी काही कन्सेप्ट आहे त्याच्याऐवजी प्रामुख्यानं उपक्रम ही संकल्पना या ठिकाणी आणली. आणि उपक्रम संकल्पना आणत असताना या उपक्रमांच्या ज्या काही व्याख्या प्रामुख्यानं करण्यात आलेल्या आहेत त्या व्याख्यांचा विचार जर केला तर सन 1955 मध्ये ज्या फर्ममध्ये म्हणजे ज्या उद्योग संस्थेमध्ये 5 लाख रुपयांपेक्षा कमी भांडवल गुंतवणूक अशा कंपन्यांमध्ये किंवा उद्योग संस्थांमध्ये विजेचा वापर केला जात नाही, परंतु त्या उद्योग संस्थेमध्ये 100 पेक्षा कमी कामगार काम करतायत, अशा उपक्रमांना प्रामुख्यानं त्याचा विचार या सूक्ष्म लघु मध्यम उपक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. किंवा त्याही पुढे जाऊन जर त्या उद्योग संस्थेमध्ये विजेचा वापर होत असेल आणि 50 पेक्षा कमी कामगार काम करीत असतील तर अशा उद्योग संस्था म्हणजे लघु उद्योग ही 1955 मधली व्याख्या प्रामुख्यानं करण्यात आलेली होती. 1960 पासून या लघु उद्योग कुणाला म्हणायचं या बाबतीत भांडवल गुंतवणूक हा निकष प्रामुख्यानं विचारात घेतला आणि त्यानुसार म्हणजेच 1997 मध्ये सरकारनं सूक्ष्म व पूरक उद्योगांसाठीची गुंतवणूक मर्यादा 75 लाख रुपयावरनं 3 कोटी रुपयांपर्यंत वाढवली आणि अति लघु उद्योगांसाठीची जी काही गुंतवणूक मर्यादा आहे ती 5 लाख रुपयांवरनं 25 लाख रुपयांपर्यंत प्रामुख्यानं वाढवलेली आहे. म्हणजे 1960ला भांडवल हा गुंतवणूक क्रायटेरिया किंवा निकष विचारात घेऊन 97 मध्ये पुन्हा लघु उद्योगाची व्याख्या बदलली. 2000 मध्ये सरकारनं लघु उद्योगातील भांडवल गुंतवणूक मर्यादा कमी करून ती 1 कोटी रुपये एवढी करण्यात आलेली होती. म्हणजे जेणेकरून अशा प्रकारची भांडवल गुंतवणूक मर्यादा कमी केली तर जास्तीत जास्त उद्योजक यामध्ये येतील, अनेक प्रकारचे उद्योगधंदे छोटे छोटे सुरू करतील, लघु उद्योग सुरू करतील. या हेतूनं 2000 मध्ये ही एक भांडवल गुंतवणूक निकषाचा विचार करत असताना ही मर्यादा 1 कोटी रुपये केलेली होती. 2006चा जो काही कायदा 2 ऑक्टोबर 2006ला जो काही कायदा झाला आणि तो कायदा म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम विकास अधिनियमन कायदा आणि त्या कायद्यानुसार या सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमामध्ये सर्वसाधारणपणे वस्तू उत्पादक
उपक्रम आणि सेवा पुरवणारे उपक्रम अशी एक विभागणी या ठिकाणी करण्यात आली. आणि भांडवल गुंतवणूक हा निकष विचारात घेऊन वस्तू उत्पादक उपक्रम यामध्ये व्याख्या करताना सूक्ष्म जे काही उपक्रम आहेत या सूक्ष्म उपक्रमामध्ये 25 लाख रुपये भांडवल गुंतवणूक, लघु उद्योग जे काही आहेत या लघु उद्योगांमध्ये साधारणतः 5 कोटी रुपये भांडवल गुंतवणूक मर्यादा, मध्यम उपक्रमामध्ये 5 ते 10 कोटी रुपये पर्यंतची गुंतवणूक असेल असे जे उपक्रम आहेत त्याला लघु उद्योग म्हटलेलं होतं. त्यानंतर सेवा पुरवणारे जे काही उपक्रम आहेत या उपक्रमामध्येही जे काही वर्गीकरण करण्यात आलं, सूक्ष्म उपक्रमाची जी काही भांडवल गुंतवणूक मर्यादा होती ती 10 लाख रुपयापर्यंत एवढी होती. अशाच संस्थांना सूक्ष्म उपक्रम म्हणायचं. ज्या उपक्रमामध्ये 2 कोटी रुपयापर्यंतची भांडवल गुंतवणूक मर्यादा होती त्यांना लघु उद्योग म्हटलं जाऊ लागलं, लघु उपक्रम म्हटलं जाऊ लागलं. आणि ज्या उद्योगामध्ये 2 ते 5 कोटी रुपये भांडवल गुंतवणूक मर्यादा ठेवण्यात आली अशा उपक्रमांना मध्यम उपक्रम म्हटलं जाऊ लागलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच या ठिकाणी की ही जी काही साधारणतः 2006च्या कायद्यानुसार ही जी काही 2 भागात विभागणी केली उपक्रमांच्या बाबतीत त्यानुसार हा भांडवल गुंतवणूक निकष विचारात प्रामुख्यानं घेतलेला होता. मात्र आता अलीकडं म्हणजे जुलै 2018 भारत सरकारने भांडवल गुंतवणूक या निकषाऐवजी वार्षिक उलाढाल हा निकष स्वीकारला. ही संकल्पना स्वीकारून या उपक्रमांच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा विचार जर केला तर 5 कोटी रुपयांपेक्षा कमी वार्षिक भांडवल असलेल्या उपक्रमांना सूक्ष्म उपक्रम असं म्हटलं जाऊ लागलं. त्यानंतर ज्या उपक्रमामध्ये 5 ते 75 कोटी रुपयापर्यंत वार्षिक उलाढाल होते अशा उपक्रमांना लघु उपक्रम म्हटलं गेलं. तर ज्या उपक्रमामध्ये 75 ते 250 कोटी रुपयापर्यंत वार्षिक उलाढाल त्या ठिकाणी होते अशा उपक्रमांना मध्यम उपक्रम प्रामुख्यानं म्हटलं जाऊ लागलेलं आहे. म्हणजे हे वार्षिक उलाढालीचा विचार करता पुन्हा 2018 पासनं सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमाच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्या प्रामुख्यानं करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे या सगळ्या व्याख्यांचा विचार जर केला तर एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 2018 पासनं जी काही उपक्रम आहेत ते उपक्रम केले आणि या क्षेत्रात अगदी पारंपरिक वस्तूंपासून ते अगदी हायटेक वस्तूंपर्यंत म्हणजे जवळजवळ 600 प्रामुख्यानं 600 वस्तूंचं उत्पादन केलं जातं. मग अगदी ग्रामोद्योग, हस्तोद्योग किंवा जे काही लाकडी उत्पादनं असतील, हातमाग असतील, गालीचे जे काही आहेत, अगदी साधारणतः गुळाचं उत्पादन असेल, चामड्याच्या वस्तू असतील, लोकरीचं जे काही वस्तू आहेत, कला कुसरीचं काम आहेत, मधमाशा पालन हा व्यवसाय असेल, आगपेटीचं उत्पादन असेल, असे विविध प्रकारचे अनेक छोटे छोटे जे काही उद्योग आहेत ते या उपक्रमामध्ये सहभागी केले. आणि अशा विविध 600 वस्तूंचं उत्पादन करणारे हे जे काही छोटे छोटे उद्योग आहेत त्यांचं वर्गीकरण या निकषाच्या आधारे म्हणजे अगदी 2018 वार्षिक उलाढालीचा हा निकष विचारात घेऊन जे उद्योग किंवा जे उपक्रम त्या ठिकाणी मोडता किंवा येतात त्यांचा समावेश त्या उपक्रमामध्ये प्रामुख्यानं करण्यात आलेला आहे. आणि म्हणून या नियोजन काळात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उपक्रमांना मोठी त्या ठिकाणी मोठं चालना देण्याचे प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत. अशा प्रकारचे उपक्रम देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सुरू व्हावेत याही दृष्टीनं सरकारनं औद्योगिक धोरणांमध्ये या उपक्रमांना विविध प्रकारच्या सवलती दिलेल्या आहेत. आणि मग एकूणच देशा वस्तू सेवांच्या बाबतीत हा
स्वावलंबी व्हावा, तो स्वयंपूर्ण बनावा या दृष्टीनं प्रामुख्यानं प्रयत्न केलेत. त्यातून देशामध्ये जे काही विविध प्रकारचे प्रश्न आहेत, बेकारीचा जो काही प्रश्न असेल, आर्थिक विषमतेचा जो काही मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, प्रादेशिक संतुलनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, स्थानिक जी काही संसाधनं आहेत ती तशीच पडून आहेत, ती वापरात यावीत या दृष्टीनं सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. व्याख्यांचा विचार केल्यानंतर या सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांची देशाच्या आर्थिक विकासामध्ये जी काही भूमिका आहे ती भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. म्हणजे राष्ट्रीय नमुना पाहणी, नॅशनल सॅम्पल सर्वे या NSSच्या जी 73वी फेरी झाली त्या फेरीनुसार 2015-16 मध्ये देशात एकूण 633.88 लाख सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम कार्यरत होते. त्यापैकी देशाच्या ग्रामीण भागात 51% आणि शहरी भागामध्ये 49% उपक्रम कार्यरत होते. अशा या सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांची भूमिका आपल्याला सांगत असताना प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणावर या उपक्रमांनी रोजगार निर्मिती केलेली आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या उपक्रमांना महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे, कारण या उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती करण्याचं कार्य या उद्योगांमार्फत, या उपक्रमांमार्फत केलं गेलेलं आहे. या उपक्रमांमध्ये श्रमप्रधान तंत्राचा अवलंब केला जात असल्या कारणामुळं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणं शक्य आहे. एक तर आपल्याकडं भांडवलाचा अभाव आहे, भांडवलाची टंचाई आहे, आणि मग भांडवल टंचाई, प्रगत तंत्रयंत्र याचाही या ठिकाणी आपल्याकडं तुटवडा आहे, आणि मग आहे त्या मनुष्यबळाचा वापर करायचा या दृष्टिकोनातनं श्रमप्रधान तंत्र याचा अवलंब त्या ठिकाणी केला जात असल्यामुळं या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती करणं शक्य झालेलं आहे. आकडेवारीचा विचार जर केला तर 1980-81 मध्ये 7,10,000 लोकांना लघु उद्योग क्षेत्रात रोजगार प्रामुख्यानं मिळालेला होता. 2006-07 मध्ये 31.3 दशलक्ष लोकांना या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला. चौथ्या अखिल भारतीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम जी प्रगणना झाली त्यानुसार 2006-07 मध्ये या विविध उपक्रमांनी 60 दशलक्ष व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यापैकी 12% कारखानदारी क्षेत्रामध्ये आणि 28% जे काही रोजगार आहे तो सेवा क्षेत्रामध्ये उपलब्ध झाला. 2015-16ची आकडेवारी विचारात जर घेतली तर त्यामध्ये 1,109.89 लाख एवढा रोजगार या उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध झाला, आणि त्यापैकी 497.78 लाख रोजगार हा देशाच्या ग्रामीण भागात, तर 612.10 लाख रोजगार हा देशाच्या शहरी भागामध्ये उपलब्ध झालेला आहे. म्हणजे या पहिल्या मुद्द्याचा विचार जर केला तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती देशात, संपूर्ण देशभर रोजगार निर्मितीचं कार्य झालेलं दिसून येतंय. त्यानंतर नंबर 2ची भूमिका या उपक्रमांची जर बघितली तर या उपक्रमांची कमी भांडवलात उभारणी करणं शक्य होतं. यामध्ये ही मोठी भूमिका पार पाडलेल्या आहेत. मोठमोठे जे काही उद्योग जर इथं उभे करायचे असतील, मोठमोठे प्रकल्प उभे करायचे असतील तर प्रचंड भांडवल लागतंय. प्रगत तंत्रयंत्र आहे, मोठी खर्चिक बाब त्या ठिकाणी आहेत. शिवाय दीर्घकालीन ते प्रकल्प चालत आहेत. प्रत्यक्ष उत्पादन सुरू होत नाहीये, उत्पादनाला बराचसा वेळ लागतो. परंतु अगदी कमी भांडवलामध्ये हे जे काही उद्योग आहेत या निकषाप्रमाणे हे उद्योग त्या भागामध्ये त्या वर्गीकरणामध्ये प्रामुख्यानं सुरू करतायत, आणि म्हणून अल्प भांडवलामध्ये उभारणी करणं या उद्योगांच्या माध्यमातून शक्य होतं. एक तर भारतामध्ये भांडवलाची कमतरता आहे, लोकांची उत्पन्नाची पातळी प्रामुख्यानं कमी असल्यामुळं बचतीचं प्रमाण देखील कमी
आहे आणि त्याच्यामुळं भांडवल निर्मितीचा वेग देखील अल्प त्या ठिकाणी आहे. अशा या भांडवलाच्या टंचाईमुळं देशाच्या औद्योगिक प्रगतीला अडथळा निर्माण होतो. हा अडथळा दूर करण्यासाठी आणि त्या परिस्थितीमध्ये अगदी कमीत कमी भांडवलात सुरू करता येणारे हे जे काही सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम आहेत ते या ठिकाणी महत्त्वाचे ठरतात. देशाच्या औद्योगिक विकासामध्ये कमी भांडवलावरती उद्योग सुरू झाले, त्यामुळे या उद्योगांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. आणि मग कमी भांडवलामध्ये हे जे काही उद्योग सुरू केले त्यामुळं औद्योगिकरणाची गती वाढत चाललेली आहे. त्याचबरोबर या उपक्रमांच्या माध्यमातून जे काही उत्पादन तयार होतं त्याला लागणारा काळ हा अतिशय कमी आहे. म्हणजे कमी किंवा अल्पावधीत मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि विविध प्रकारचं उत्पादन घेणं शक्य झालेलं आहे. म्हणजे मोठ्या उद्योगांच्या बाबतीत हे शक्य होत नाही. मोठ्या उद्योगांना मोठी यंत्रतंत्र लागतं, त्याचा जुळवाजुळव करण्यामध्ये बराचसा कालावधी जातो आणि प्रत्यक्ष उत्पादनाला हा दीर्घ मुदतीचा काळ लागत असतो. परंतु सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांच्या माध्यमातून अगदी कमी वेळेमध्ये उत्पादन प्रामुख्यानं घेतलं जात असतं. की भांडवल गुंतवणूक कमी करावी लागते, उत्पादनही तुलनेनं लवकर सुरू होतं. म्हणजे मगाशी उल्लेख केला की मोठ्या उत्पादनामध्ये मात्र उत्पादन घ्यायला वेळ लागतो. या उपक्रमामध्ये उत्पादन लवकर सुरू होत असल्या कारणामुळं उपभोग्य वस्तूंची जी काही वाढलेली मागणी आहे, लोकांकडनं ती काही मागणी येते, ती मागणी या उपक्रमांच्या माध्यमातून ताबडतोब पूर्ण करणं शक्य होत आहे. मोठ्या उद्योगाच्या बाबतीत हे शक्य होत नाही. भारतामध्ये 2005 ते 2006 मध्ये 4,97,842 कोटी रुपयाचं उत्पादन या लघु उद्योगांनी प्रामुख्यानं केलेलं होतं. आणि देशातील एकूण औद्योगिक उत्पादनामध्ये लघु व मध्यम उपक्रमांचा किंवा उद्योगांचा वाटा हा सततचा महत्त्वपूर्ण राहिलेला दिसून येतो. 2016-17 मध्ये देशातील खादी आणि ग्रामोद्योग यातील एकूण उत्पादन हे 42,631 कोटी रुपयांचं होतं. 15-16 मध्ये देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात GDP मध्ये या उपक्रमांचा वाटा हा 28.77% इतकाच राहिलेला आहे. निर्यातीत वाढ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या उपक्रमांच्या माध्यमातून झालेली आहे. म्हणजे आज भारतातील या विविध प्रकारच्या उपक्रमातून तयार कपडे, कातडी सँडल, चप्पल, त्यानंतर खाद्यपदार्थ, होजिअरी अशा अनेक वस्तूंची निर्यात आज देशानं केलेली आहे. अलीकडच्या काळात या उपक्रमातून होणाऱ्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 1980-81 मध्ये 1,643 कोटी रुपयांची निर्यात करण्यात आलेली होती. तर 99-2000 मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत लघु उद्योग क्षेत्राचा वाटा हा 33% इतका मोठा त्या ठिकाणी राहिलेला आहे. 2005-06 मध्ये 1,50,242 कोटी रुपयांची प्रामुख्यानं निर्यात केली. 2006-07 मध्ये या उपक्रमांचा एकूण निर्यातीतला वाटा हा वाढून तो 40% त्या ठिकाणी झाला. म्हणजे निर्यात वाढीच्या दृष्टिकोनातूनही या उपक्रमांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरलेली दिसून येते. या उपक्रमांमुळं देशामध्ये उद्योगांचं विकेंद्रीकरण करणं, डिसेंट्रलायझेशन करणं शक्य झालेलं आहे. म्हणजे या उपक्रमांचा दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आणि त्यांच्या वाढत्या प्रसारामुळं त्यांच्या आर्थिक कार्याचं विकेंद्रीकरण होण्यास मदत होते. मोठ्या उद्योगांचं जे काही एकाच ठिकाणी मुंबई, कोलकाता अशा मोठमोठ्या शहरामध्ये सेंट्रलायझेशन झालेलं आहे, केंद्रीकरण झालेलं दिसून येतं. मात्र सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम हे देशभर सर्वत्र सुरू करणं शक्य होत असल्या कारणामुळं आणि तसं ते होत आहे. मग केंद्रीकरणामुळं जे काही दुष्परिणाम होतात ते या उपक्रमांच्या विकेंद्रीकरणामुळं काही प्रमाणात का होईना टाळता येणं शक्य झालेलं आहे. आणि मग असे हे उपक्रम देशाच्या दोन्ही भागात, ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आज कार्यरत असल्याचंही आपल्याला दिसून येतं.
एकूणच संपूर्ण देशभर एक औद्योगिक वातावरण तयार करण्याचं काम या उपक्रमांनी केलेलं आहे. त्यानंतर ज्या भागामध्ये जी साधन सामग्री उपलब्ध आहेत या उपक्रमांच्या माध्यमातून स्थानिक साधन सामग्रीचा वापर किंवा उपयोग करणं शक्य झालेलं दिसून येतं. कारण हे उद्योग देशभर सर्वत्र विखुरलेले आहेत, सुरू झालेले आहेत. त्यापैकी अनेक उपक्रमाकडून उत्पादन कार्यात स्थानिक सामग्रीचा वापर केला जात आहे. परिणामी जी आजवर साधन सामग्री वापरात येत नव्हती त्या उपक्रमांच्या माध्यमातून वापरात येऊ लागली. त्या साधन सामग्रीचा अधिकाधिक वापर करणं शक्य झालेलं आहे. परिणामी सगळ्याच संसाधनांना एक प्रकारे रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम या उपक्रमांनी केलेलं आहे. आर्थिक विषमता कमी करण्यास हे उपक्रम सहाय्यभूत ठरलेले आहेत. ही या उपक्रमांची किंवा उद्योगांची मालकी अनेक छोट्या छोट्या उद्योजकांकडे असल्या कारणामुळं तसंच यामध्ये अनेक कामगार काम करीत आहेत. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये अनेकांचा सहभाग आहे साहजिकच. त्यामुळं काही व्यक्तींच्या हाती उत्पन्नाचं आर्थिक केंद्रीकरण जे काही शक्यता आहे ती मात्र या उपक्रमांच्या माध्यमातून टाळणं शक्य झाल्याचं दिसून येतं. आणि मग एकूणच अगदी जे काही असंघटित कामगार असतील, संघटित कामगार असतील त्यांना देखील तिथं रोजगार मिळतो, त्यांना देखील उत्पन्न मिळतं. आणि मग एखाद्या कुठंतरी ठराविक उद्योजकाकडं मोठ्या उद्योगामध्ये एकाच उद्योजकाकडं उत्पन्न आणि संपत्तीचं केंद्रीकरण होण्याची शक्यता आहे. ते मात्र या उपक्रमामध्ये साध्य होताना दिसत नाहीये. ही एक चांगली बाब की देशातमध्ये जे काही आर्थिक विषमता आहे ती या उपक्रमांच्या माध्यमातून कमी होण्यास मदत झालेली आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचं या मुद्द्यांच्या आधारे स्थान जर बघितलं तर ते अतिशय महत्त्वाचं आहे हे आपल्याला सांगता येतं. म्हणजे अर्थव्यवस्थेतील या उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका विचारात घेऊन या उद्योगांच्या किंवा उपक्रमांच्या विकासासाठी सरकारनं अनेक प्रकारची पावलं टाकलीत, अनेक प्रकारच्या उपाययोजना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि मग अशा उपाययोजना सरकार पातळीवरती होत असल्या कारणामुळं या उपक्रमांना निश्चितच चांगलं भवितव्य या ठिकाणी आहे असं आपल्याला म्हणता येतं. कारण लघु उद्योगांच्या विकासासाठी काय केलं उपाययोजना म्हणून राष्ट्रीय लघु उद्योग विकास मंडळ आणि अशा अनेक मंडळांची स्थापना करण्यात आली. त्या मंडळाच्या माध्यमातून अशा सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांना आर्थिक जे काही मदत असेल ती मदत दिली, मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं. बाजारपेठविषयक माहिती उपलब्ध करून दिली जाते. लघु उद्योगांच्या भांडवलविषयक समस्या सोडवण्यासाठी या लघु उद्योगांना भांडवलाचा पुरवठा वाढवण्यावरती सरकार पातळीवरती भर देण्यात आलेला दिसून येतो. लघु उद्योगांच्या विकासासाठी ठिकठिकाणी आज आपण बघतोय की प्रत्येक शहर किंवा तालुका असेल या तालुक्याच्या ठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापन करण्यावरती भर दिलेला आहे. आणि अशा या वसाहतीमध्ये जागा असेल, पाणी, वीज पुरवठा, वाहतूक, बँका, इतर आवश्यक सेवा सुविधा म्हणजे अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिलं गेल्यामुळं त्या ठिकाणी च्या उपक्रमांना किंवा लघु उद्योगांना ज्या काही समस्या भेडसावत त्याचं निराकरण होण्यास प्रामुख्यानं मदत झाल्याचंही दिसून येतं. या लघु उद्योगातील जे काही उत्पादन तयार होतं या उत्पादनांना विस्तृत स्वरूपाची बाजारपेठ मिळवण्यासाठी किंवा मिळण्यासाठी लघु उद्योगासाठीच्या बाजारपेठांचा विस्तारावरती भर प्रामुख्यानं दिला. या लघु उद्योगातून तयार होणाऱ्या वस्तूंची निर्यात व्हावी यासाठी अनेक संस्था, अनेक मंडळं यांच्याकडनं प्रयत्न होताना दिसतोय. त्यामुळं लघु उद्योग क्षेत्रातील उत्पादनाची निर्यात वाढण्यास देखील मदत झालेली आहे. या लघु उद्योगांवरती त्यांना विविध प्रकारच्या सवलती द्यायच्या आणि म्हणून त्यांच्या मर्यादेत लघु उद्योगांवर मर्यादित कर बसवणं, त्यांच्या विक्रीच्या किमतीत सूट देणं, मोठ्या उद्योगांशी ज्या काही कराव्या लागणाऱ्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांपासनं या
लघु उपक्रमांना संरक्षण देणं यासारख्या देखील उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. आणि शेवटचा उपाय म्हणून या लघु उद्योगांना आवश्यक असणारा जो काही कच्चा माल आहे तो कमी किमतीत दर्जेदार असा कच्चा माल त्यांना त्या ठिकाणी मिळावा, उपलब्ध व्हावा, या दृष्टिकोनातनं देखील प्रयत्न होताना दिसत आहेत. एकंदरीत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिकरणाची प्रगती साध्य करायची असेल तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या माध्यमातूनच या देशामध्ये औद्योगिक प्रगती घडून येईल असं या ठिकाणी आपल्याला वाटतंय. आणि त्याच दृष्टिकोनातनं या देशातलं जे काही औद्योगिक पर्यावरण आहे ते या उपक्रमांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं पर्यावरण त्या ठिकाणी निश्चितच निर्माण होऊन देशाच्या औद्योगिक प्रगतीला त्या ठिकाणी निश्चितच वेग येण्यास मदत होणार आहे. धन्यवाद.